नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85व्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. मंडळी, काल परवा धुळे जिल्हा उभाटा शिवसेनेकडून एक पत्रक काढण्यात आलं. ते पत्रक आहे भ्रष्टाचाराबाबत. ते पत्रक आहे धुळे महानगरपालिकेत चाललेल्या सावळा गोंधळाबाबत. चला तर मग ते पत्रक आहे. त्या पत्रकात काय म्हटलं आहे तुम्ही वाचलंच असेल, पण जर का वाचलं नसेल तर ऐका मंडळी. ज्या गुजराती ठेकेदाराने 2 कोटी रुपयाचा महिनाभरापूर्वी झालेला रस्ता जेसीबीने खोदला, तो तुमचा कोण लागतो? आम्ही 2 वर्षापासून केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तुमच्या घरगडी आयुक्ताला त्या सर्व ठेकेदारांना नोटिसा काढायला सांगा. भ्रष्टाचाराच्या विष्ठेमध्ये अखंड बुडालेले तुम्ही वृत्तवाहिन्यासमोर भ्रष्टाचारावर बोलता. थोडी तरी जनाची मनाची लाज वाटू द्या. धुळे भाजपच्या चोरांनी आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. हा भाजप पॅटर्न आहे. स्वतः गोमांस, अंमली पदार्थ, बनावट दारूची तस्करी, नवे स्वतःचे कारखाने काढायचे, कार्यकर्त्यांची सोय लावायची, स्थानिक अधिकारी पोलिसांना हाताशी धरून आणि छापा पडलास तर निर्लज्जपणे पोलिसांवर आर्थिक राजकीय दबाव आणून सोम्या गोम्या आरोपी करायला भाग पाडायचे. हे सर्रास घडत आहे. म्हणे उभाटाचा ठेकेदारावर कारवाई करा. जरूर करा. काय म्हटलेले पत्रकात? जरूर करा. मुळात कोणताही भ्रष्ट 2 नंबर धंदे करणारा आमचा कार्यकर्ता असू शकत नाही, आणि तो असला तरी शिवसेना पदाधिकारी त्याला पाठीशी घालणार नाही. तुमच्यासारखे अधिकारी आमदाराचे पाय चाटून वाचवा हो म्हणून लाचारी करणार नाही. तुमच्यासारखी लाचारी करणार नाही. लाचारी, लाळघोटेपणा, लबाडी हा DNA भाजपचा आहे. सावरकर पुतळ्याला लगतचा रस्ता खचला, त्यावरून शिवसेनेला टार्गेट करणारे अंधभक्त मंदभक्त सुद्धा आहेत. या 2 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले आहे. कुणाला मूर्ख समजता? आम्ही तर 2 कोटीचा रस्ता होऊन महिना होत नाही, तोच संपूर्ण रस्त्यावर 2 मीटरची चारी जेसीबीच्या मशीनने ड्रेनेज पाईपलाईन साठी खोदली. ते पाप तुमचे होते. ते खोदण्यासाठी मजिप्राच्या ठेकेदाराजवळ, जो गुजराती आहे, त्या ठिकाणी खोदकामाचा आदेश बारचार नव्हता. मनमानी करून अक्षरशः नदी खोदून रस्ता महापालिका तुमच्या ताब्यात असताना तुम्हाला फाट्यावर मारून 2 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याची नासधूस केली. आम्ही ठेकेदारावर व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा म्हणून देवपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रितसर फिर्याद दिली होती. तुमच्या आकाने दबाव आणून FIR दाखल होऊ दिली नाही. तेव्हा तो ठेकेदार महापालिकेचा कोण लागत होता? अशी संबंधित ठेकेदारावर तुम्ही नोटीस पाठवली. तशीच नुकत्याच झालेल्या रस्त्याला जेसीबीने खोदून नुकसान करणाऱ्या गुजराती ठेकेदाराला पण नोटीस काढा. आहे का हिंमत? भ्रष्टाचाराच्या विष्ठेमध्ये अखंड बुडालेले तुम्ही अवघे शहर नासवणारे, गल्लीत सट्टा पिढ्या, अगदी सरकारी वास्तूमध्ये नकली दारूचे कारखाने चालवणारे, अंमली पदार्थ गुटख्याची तस्करी करणारे, विमल गुटख्याच्या गाड्या पास करण्यासाठी प्रोटेक्शन मनी घेणारे कुठल्या तोंडाने वृत्तवाहिन्यासमोर उभे राहून भ्रष्टाचारावर बोलतात? जरा सुद्धा लाज न वाटण्यासाठी पराकोटीची निर्लज्जपणा लागतो, तो तुम्ही व तुमच्या आकाने सिद्ध केले आहे. मुळात तुमचे दुखणे फार वेगळे आहे. ते धुळेकरांना समजलेच पाहिजे. ज्या ठेकेदाराला तुम्ही टार्गेट करत आहात त्याने म्हणे तुमच्या नरडीवर पाय दिला आहे. महापालिका निवडणुकीत त्यांची पत्नी उमेदवार होती, पण निवडणुकीत हरले. ते हरले कसे तो आजचा विषय नाही. जे निवडून आले त्यांना 3 अपत्य आहेत म्हणून त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. या ठेकेदाराने तुमच्या दबावाला, दादागिरीला भीक घातलेली नाही. पुरावे भक्कम आहेत. तुमचे मरण तुम्हाला दिसते म्हणून ही संधी तुम्ही साधली. त्यातच पण गोम अशी
की तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम त्यांनी केलंय, परंतु ऑन पेपर ठेकेदार तुमच्या गळ्यातला ताईत आहे. तुम्ही काहीच वाकडे करू शकणार नाही. फक्त नोटीस काढून खंड शमावून घेता आला एवढेच खरं. तुम्हाला भ्रष्टाचाराची चाड असेल तर एवढ्या 2 वर्षात शिवसेनेने पुराव्या सकट केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अशाच नोटिसा सर्व ठेकेदारांना काढा. सर्व कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करा. तुमचा घरगडी घरकाम्या आयुक्ताला लावा कामाला. तुम्हाला माहित आहे तुम्हीच काय, तुमचा आका देखील बाप जन्मात ते करू शकत नाही. तुमचं असं झालं आहे, जे आहे ते मी इथं बोलू शकत नाही. जे बोलायचं आहे ते मी बोलणार नाही. पण तुम्ही वाचलंच असेल, 1-2दा मार खाता खाता तिची भीती नष्ट होते. ती उदासपणे उखंडपणे असे करत सुटते. रोज पेपर उघडा व फेसबुक भाजपच्या भ्रष्टाचाराची पाने पाहावी लागतात. तुम्ही नंगे झाले आहात. नंग्याचं काय तेही आता बोलू शकत नाही, पण तुम्हाला भ्रम झालेला आहे. ते कापण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. अंधभक्तांनो, जरा उघडपणे देशात काय चाललंय ते बघा. तुर्तास एवढं बघितलं काय म्हटलेलं आहे पत्रकात. असे पत्रक प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, संदीप सुरेशी, शेखर वाघ, अण्णा फुलपगारे, प्रशांत भामरे, नितीन शिरसाट, सुनील पाटील, जवाहर पाटील, भूषण पाटील, दिलीप चित्ते, शिवाजी शिरसाळे, राजेंद्र ढवळे यांनी काढलाय. पण मंडळी, धुळे राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे. ती चर्चा म्हणजे धुळे पालिकेतील भाजपच्या कारभाराविषयी. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं म्हणणाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना आता उबाटा शिवसेनेने चांगला वारसा दाखवला. धुळे जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जाहीर पत्रक काढून धुळे मनपातील भ्रष्टाचाराच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर थेट निशाणा साधला. खाऊन मागले आणि धुवून पाजले अशी अवस्था धुळे मनपातील काही भ्रष्टाचाऱ्यांची झाली का? या पत्रकात नक्की काय असे कोणते बॉम्ब फोडले ते मी तुम्हाला सांगितले. मित्रांनो, उबाटा शिवसेनेच्या धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जे पत्रक प्रसिद्ध केले, त्या पत्रकात भाजपच्या कारभारावर उठवलेले मोठं प्रश्नचिन्ह आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांचे असं म्हणणं आहे की धुळे शहरातील रस्त्याची वाट लागली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आणि कचरा व्यवस्थापनात तर मोठा घोळ पाहायला मिळत आहे. रस्त्याचा प्रश्न, कोट्यावधीचा निधी आला पण रस्ते मात्र खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती उद्भवली आहे. कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की वरती पॉलिश आणि आतून काळा कोळसा अशी अवस्था झाली आहे. पाणी पुरवठा घोटाळा, धुळेकरांना वेळेवर पाणी मिळत नाही, पण पाणी पुरवठ्याच्या नावाखाली टेंडर निघतात आणि टक्केवारीची साठवलट चालते असा आरोप या पत्रकातून करण्यात आला आहे. कामाचा संत वेग, विकास कामाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याऐवजी फक्त वाचाळवीर बनून जनतेची दिशाभूल केली आहे. आता प्रश्न असा पडतो की धुळेकर जनता हे सगळं सहन का करते? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकात थेट आरोप केलाय की धुळे मनपात भाजपच्या काळात अंधेर नगरी, चौपट राजा असा कारभार सुरू आहे. विरोधात असताना मोठमोठ्या गप्पा मारणारे आणि सत्तेत आल्यावर शहराकडे दुर्लक्ष करणारे सत्ताधारी आता उघडे पडले आहेत. चोराच्या उलट्या बोंबा अशी काहीशी परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे. सत्ताधारी स्वतःचे अपयश लपवण्यासाठी विरोधकांवर आरोप करतात, पण उबाटा शिवसेनेने या पत्रकाद्वारे भाजपचा भांडाफोड केला आहे. भाजपच्या धोरणावर टीका करताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलंय की हातावर पोट असणाऱ्या सामान्य धुळेकरांच्या कराचा पैसा या भ्रष्टाचारात स्वाहा होतोय. कामापेक्षा बोभाटा जास्त अशी भाजपची सवय झाली असून आता धुळ्याची जनता या कारभाराला कंटाळली आहे. मंडळी, आता उबाटा शिवसेनेने काढलेल्या पत्रक आश्र नंतर भाजपच्या गोटात नक्कीच अस्वस्थ पसरली असणारच. सत्ताधारी या आरोपांना काय उत्तर देतात ते नेहमीप्रमाणे
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असा न्याय लावून हे आरोप फेटाळून लावतील का? की या भ्रष्टाचाराच्या आरोपाची निपक्षपणे चौकशी होईल? शिवसेनेने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली नाही, बघा मी काय म्हणतो, ते असं म्हणतात, जर या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली नाही तर धुळेकरांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर शिवसेना आरपारची लढाई लढेल आणि रस्त्यावर उतरून मोठं शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल. धुळे मनपातील हा संघर्ष आता पेटला आहे. एकीकडे उबाटा शिवसेनेने भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत तर दुसरीकडे धुळेकर जनता अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. अंथरून पाहून पाय पसरावे असा सल्ला देणारे राजकीय नेते स्वतः मात्र जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. हेच या घटनेवरून दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं? धुळे महानगरपालिकेतील भाजपच्या कारभाराबाबत तुमचं काय मत आहे? उबाटा शिवसेनेने लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप योग्य आहेत का? तुमच्या भागातील रस्ते आणि पाण्याची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.